तर कशा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शुभम इंगळे जी के चॅनलवर. चला मग सुरुवात करूया. भारतातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो भारतरत्न. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. 2024मध्ये भारताचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? याचं उत्तर ऑप्शन नंबर बी देवेंद्र फडणवीस. नंबर तिसरा, 2024 लोकसभेत अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए ओम बिर्ला. हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ओम बिर्ला हे 17वे लोकसभेचे अध्यक्ष बनले. प्रश्न क्रमांक 4, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं राज्य कोणतं आहे? याचं उत्तर काय येणार बरं? ऑप्शन नंबर डी राजस्थान. हे भारतातील सगळ्यात मोठं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 5, जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? काय येणार बरं? ऑप्शन नंबर 2 रशिया. हे जगातील सगळ्यात मोठा देश आहे. प्रश्न क्रमांक 6, लोकसंख्येने सगळ्यात मोठा देश कोणता? याचं उत्तर येणार आहे चायना. चायना म्हणजे तेच चीन. चीन हा लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे. प्रश्न क्रमांक 7, भारताचा प्रथम राष्ट्रपती कोण होते? याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे प्रथम राष्ट्रपती होते आणि हे संविधान सभेचे अध्यक्ष पण होते. प्रश्न क्रमांक 8, लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? लोह पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. सरदार वल्लभभाई पटेल हे संविधान सभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष होते आणि सरदार ही पदवी त्यांना महात्मा गांधी यांनी दिली होती. प्रश्न क्रमांक 9, भारतीय तिरंगा ध्वजची डिझाईन कोणी तयार केली होती? त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर बी पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली होती. तसेच यांना तिरंग्याचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते. चला जाऊया मग शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10, 2024 साली भारताची अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री म्हणून कोण आहे? निर्मला सीतारामन. ऑप्शन नंबर डी निर्मला सीतारामन हे अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री म्हणून ओळखल्या जाते.